साताऱ्यातून कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टनेलला भगदाड पडलाय। डोंगराच्या पायथ्याशी मध्यभागी असलेल्या टनेलला भगदाड पडल्याची माहिती समोर येते। भगदाड पडल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे, तर वीज निर्मितीवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। ही दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। साताऱ्यामधील कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टनेलची ही दृश्य आहेत। या ठिकाणी भगदाड पडल्यानंतर कशा पद्धतीने डोंगराच्या मध्यभागावरून एखादा धबधबा प्रवाहित व्हावा तशा पद्धतीने पाणी वाया जाताना दिसून येते। मात्र भगदाड पडलेला आहे टनेलला, डोंगराच्या मध्यभागी भगदाड पडल्यानंतर अशा पद्धतीने पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि याचा परिणाम विद्युत निर्मितीवर होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान भगदाड पडल्यानं लाखो लिटर पाणी ही वाया जाते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवर। शशिकांत, काय सांगाल? टनेलला भगदाड पडलेला आहे, त्यासाठी काय खबरदारी घेतली जाते, कारण विद्युत निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते? फराजी, आपण जर पाहिलं तर कोयना जलविद्युत प्रकल्पातून जो टनेल आहे तो पोपळी ज्या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे या ठिकाणी घेऊन जाणारा जो टनेल आहे त्याला भगदाड पडलेला आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे तिथून वाया जाताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। एखादा धबधबा प्रवाहित होतो अशा पद्धतीचं ते पाणी आहे ते सध्या एकंदरीत पाहायला मिळतंय। लांबूनचे दृश्य जे आहेत ती आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतात। यावर कोणतीही कार्यवाही जी आहे किंवा लिकेज बंद करण्याचं काम जे आहे ते अद्याप संबंधित प्रशासनाकडून केलं गेलेलं नाही। यामुळे याचा परिणाम जो आहे तो जलविद्युत प्रकल्पावरती होणार आहे। तर आपण दुसरीकडे जर पाहिलं तर हे भगदाड जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून पडलेलं आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी आहे ते वाया होत जाताना एकंदरीत पाहायला मिळतंय। कोयना धरण हे अद्याप ही पूर्ण क्षमतेनं भरलेलं नाहीये आणि अशातच हे पाणी वाया जाणं म्हणजे चिंताजनक बाब म्हणून ओळखली जात आहे। आपण जर पाहिलं तर धरणातील जो 60% पाण्याचा जो पाणीसाठा जो आहे तो जलविद्युत प्रकल्पासाठी वापरला जातो आणि उरलेला जो पाणीसाठा आहे तो सिंचन आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जातो। मात्र आता असं असताना धरण अपूर्ण क्षमतेनं भरलेलं नसताना अशा पद्धतीचा पाणी वाया जाणं म्हणजे कुठेतरी चिंताजनक बाब म्हणून ओळखली जाते। अद्यापही त्या ठिकाणी कोणतीही कार्यवाही लिकेजची बंद करण्याची केलेली नाही आणि जर का लिकेज बंद करावं लागलं तर मात्र जलविद्युत प्रकल्प हा 6 महिने 4 महिने किंवा 10 महिन्याच्या आसपासचा वेळ बंद करावा लागणार आहे। याचा परिणाम आहे तो भारनियमावरती होणार होताना आपल्या एकंदरीत पाहायला मिळणार आहे। निश्चितच शशिकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।